बघा हा उतारा बेंद्री तासगाव रोडवर कुणीतरी टाकलेला आहे। याच्यामध्ये काळ्या बाहुलीला नारळाबरोबर असं धाग्यानं गुपलेलं आहे। त्याचबरोबर दुसरी एक काळी बाहुली आहे, 3 नारळ आहेत, हळदी कुंकू आणि सेंटची बाटली आहे आणि लिंबू पण आहेत। तर हा जाणीवपूर्वक कोणतरी भीतीचं वातावरण तयार करण्यासाठी जाणीवपूर्वक असं उतारा टाकले जातात किंवा एखाद्या व्यक्तीला एखाद्या बुवा बाबानं असं केलं तर तुझं भलं होईल असं म्हणून काही लोक उतारा टाकायला सांगतात। याच्यामध्ये भीतीचं वातावरण तासगाव तालुक्यामध्ये बऱ्याच स्मशानभूमीमध्ये असे प्रकार घडायला लागलेले आहेत। वासुंब असेल, तुर्ची असेल, या स्मशानभूमीमध्ये सुद्धा अशा वेगवेगळ्या पद्धतीने भावल्या उतारं आणि कोणाचे जर फोटो जाळले जातात। असं अजिबात लोकांनी भीतीचं का वातावरण करण्याचं काही कारण नाही, तर ही लोक जाणीवपूर्वक असं भीतीचं वातावरण व्हावं म्हणून करत असतात। ह्याच्यामध्ये काय फरक पडत नाही। आता नारळ आहे ते खायचं जिनस आहे, हे 3 नारळ आता मी घरी खायला घेऊन जाणार आहे आणि या काळ्या भावल्यांचा काही उपयोग नाही, त्यामुळे या काळ्या भावल्या फेकून देणार आहे। मी भास्कर सदागळे, विज्ञान बोध वाहिनीचा राज्य कार्यवाह आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये 35 जिल्ह्यामध्ये आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम सुरू आहे आणि मी सुद्धा आता विज्ञान बोध वाहिनीचा राज्य कार्यवाह म्हणून काम करतोय। शाळा कॉलेजमध्ये आम्ही एक विज्ञान बोध वाहिनी म्हणून सातत्यानं फिरतोय आणि त्याच्यामध्ये ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली ह्याची फिल्म आम्ही लोकांना दाखवतोय। तर हा प्रकार कुणीही भीतीचं वातावरण करण्याचं आता नारळा मी घेऊन जाणार आहे आणि लिंबू काय खायचं असतील तर ते घेऊन जाणार आहे, नसेल तर चांगलं नसतं तर मी पिकून देणार आहे आणि हे आता नारळा मी खायला घेऊन घरी जाणार आहे। धन्यवाद।